नमस्कार. जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. गेल्या एका दशकातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे याकडे पाहिले जात आहे. या निर्णयाअंतर्गत देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन 8वा वेतन आयोग लागू केला जाणार असून या नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे वेतन आणि निवृत्ती वेतन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा 8वा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग हा लागू केला जाईल, परंतु प्रत्यक्षात याबाबतचा अधिकृत निर्णय हा 2027 मध्ये निघू शकतो. पण 2027 मध्ये जरी याचा निर्णय झाला तरी देखील नवीन वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासूनच लागू असणार आहे. दरम्यान आता आपण महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्या वर्षी 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार याबाबत माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत. राज्य कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या तिजोरीवर 20,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मग राज्य सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग हा बहाल केला जातो. 6वा वेतन आयोग आणि 7वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना बहाल झाल्यानंतर जवळपास 3 वर्षांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला होता. खरं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 2006 मध्ये 6वा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग 2009 मध्ये लागू झाला. पण राज्य कर्मचाऱ्यांना 2006 पासूनची 6व्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात आली. 2016 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्याचा 7वा वेतन आयोग लागू झाला, पण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना 2019 मध्ये हा वेतन आयोग लागू करण्यात आला. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत राज्यातील कर्मचाऱ्यांना 5 समान हप्त्यामध्ये वेतन आयोगाची थकबाकी देण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना 6वा आणि 7वा वेतन आयोग निवडणुकीच्या काळात लागू करण्यात आलेला आहे. मागील दोन्ही वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना शिफारस केलेल्या मुदतीपेक्षा राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्ष उशिराने लागू झालेला आहे. यामुळे 8व्या वेतन आयोगाच्या बाबतीत तसेच घडण्याची शक्यता आहे. राज्य सरकार 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोगाचा लाभ देऊ शकतात असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान या संदर्भात वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राशी बोलताना असं सांगितलं की 6वा आणि 7वा वेतन आयोगाचा लाभ 2009 आणि 2019 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आला. शिवाय केंद्रीय आयोगाने अहवाल सादर केल्यानंतरच राज्य आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात येते. म्हणून यावेळी 2026च्या मध्यापर्यंत केंद्राच्या वेतन आयोगाचा अहवाल सादर होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतरच राज्य आयोगाची स्थापना होऊ शकते. एकंदरीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रातील राज्य सरकारी आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.